भीम नवमुद्दा या बघूया आजचं बातमीपत्रक। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय जय घोषाने शाहू महाराजांचे स्मरण करून देणाऱ्या शोभायात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी रिमझिम सरीतही भरघोस प्रतिसाद दिलाय। राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला। या निमित्ताने जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। या दिंडीचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले। दसरा चौकात सुरुवात झालेली समता दिंडी पुढे विनस कॉर्नर आईसाहेबांचा पुतळा बिंदू चौकात येऊन या दिंडीचा समारोप झाला। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 150वी जयंती सामाजिक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज वसा आणि वर्षा या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वधर देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर विश्वधर देशमुख यांनी अत्यंत परखडपणे सभागृहात हजर असलेल्या शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना आणि युवकांना खूप छान मार्गदर्शन केले। त्यांनी त्यांच्या जीवनात आपल्या दृष्टिपथामध्ये कुठलं ध्येय ठेवलं पाहिजे याबद्दलचा कानमंत्र त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून दिला। आणि आज अंमली पदार्थ विरोधी दिवस असल्यामुळे समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ, नशाबंदीची शपथ आज देण्यात आली। त्यामुळे या कार्यक्रमाचे एक वेगळे वैशिष्ट्य होते। माननीय सहाय्यक आयुक्त श्री शिवानंदजी मिणगिरे आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद तरुण तडफदार श्री सत्येंद्रजी औलवार ह्या सर्वांनी अत्यंत हिरिरीने आजचा कार्यक्रम यशस्वी केला। त्यामुळे मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष होण्यात धन्यता वाटली। सर्वप्रथम मी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। आणि आज शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून आम्ही खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करत आहोत। शाहू महाराजांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत ते विचार मांडण्यासाठी आज यशवंत कॉलेजचे डॉक्टर प्राध्यापक सन्माननीय देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विचार मांडलेले आहेत। आणि शाहू महाराजांनी जे विचार दिलेले आहेत त्या विचारावरच आपल्याला या ठिकाणी चालायचं आहे। सर्व जातीप्रथा आपल्याला नष्ट करायच्या आहेत, विचार आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायचे आहेत। आणि ज्या काही योजना असतील सामाजिक न्याय विभागाच्या त्या सर्व योजना आपण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनाचं आपण सार्थक करायचं आहे। आणि या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने आज आपण सामाजिक न्याय दिंडी या ठिकाणी केलेली होती। तसेच विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। या ठिकाणी सर्व विद्यार्थी उपस्थित होते, आमच्या सर्व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते, सर्व महामंडळाचे कर्मचारी असो, जिल्हा जात पडताळणी समितीचे कर्मचारी असो, जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाचे कर्मचारी असो, सर्व कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं देशमुख साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकलेले आहेत आणि त्या विचारावरच आपल्याला पुढे चालायचं आहे। आणि या दृष्टिकोनातून मी सहाय्यक आयुक्ताच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो। आजचा जो सामाजिक न्याय दिन आहे त्यानिमित्तानं झालेला जो कार्यक्रम आहे तो प्रेरणादायी आहे, उद्बोधक आहे। असे कार्यक्रम हे खूप महत्त्वाचे असतात। पण राजर्षी शाहू महाराज यांचं स्मरण आपण करत असताना त्यांचा नेमका कोणता वसा आणि वारसा आपण कसा पुढे घेऊन जाणार आहोत ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। नरहर कुरुंदकर यांनी कुठल्याही महामानवाकडे बघण्यासाठीचं एक सूत्र सांगितलेलं आहे। ते असं म्हणतात की इतिहासामधल्या महामानवाकडे बघत असताना आपण त्यानं कुठलं तत्त्वज्ञान मांडलं हा भाग पहिल्यांदा लक्षात घ्यावा। जे तत्त्वज्ञान मांडलं ते व्यवहारामध्ये उतरवण्यासाठीचं व्यावहारिक धोरण कोणतं होतं हा दुसरा भाग लक्षात घ्यावा। आणि मांडलेलं तत्त्वज्ञान आणि अवलंबिलेलं जे व्यावहारिक धोरण आहे यातून त्याने केलेलं प्रत्यक्ष कार्य कसं होतं हेही आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे। शाहू महाराजांचं तत्त्वज्ञान, शाहू महाराजांचं व्यावहारिक धोरण आणि शाहू महाराजांचं एकंदरीत प्रत्यक्ष कार्य याचा केंद्र सामाजिक न्याय राहिलेला आहे। आणि आपण जर सामाजिक न्यायाच्या दिशेनं जायचं असेल तर आपणाला शाहू महाराजांचं तत्त्वज्ञान, व्यवहार आणि कार्य या तिन्हीचं सातत्यानं स्मरण करणं महत्त्वाचं आहे।
माजलगाव येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी भारतीय काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले। आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या नेतृत्वात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सामाजिक स्थिरता येण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची गरज असल्याचं दत्ता कांबळे यांनी म्हटलंय। राजर्षी शाहू महाराजांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिराव फुलेंचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। आंबेडकरवादी मिशन नांदेड UPSC MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रवेशपूर्व परीक्षा संपन्न झाली। राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी झाले होते। राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनी आज आंबेडकरवादी मिशन नांदेड येथे MPSC UPSC मार्गदर्शन वर्गामध्ये प्रवेश देण्यासाठी राज्यस्तरीय प्रवेशपूर्व परीक्षा संपन्न झाली। या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते। या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग जो असेल तो नोंदवला। या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील 6 महिन्यासाठी MPSC UPSC मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश दिला जाणार आहे। UPSCसाठी विद्यार्थ्यांना नेक्स्ट IS नवी दिल्ली येथील क्लासेसचे निःशुल्क मार्गदर्शन, दर्जेदार आणि सर्वोत्कृष्ट क्लासचे मार्गदर्शन दिल्ली येथील त्यांना उपलब्ध होणार आहे। सोबतच MPSCच्या राज्यसेवेच्या नवीन अभ्यासक्रमासोबत आणि तो नवीन अभ्यासक्रम पुढील काळामध्ये 2025 पासून बदलणार आहे, त्यासाठीचं मार्गदर्शन, सोबतच कंबाईंड परीक्षेसाठी PSI ST असिस्टंटसाठी, टॅक्स असिस्टंटसाठी, महिला बाल कल्याणसाठी, समाज कल्याण अधिकाऱ्यासाठी अशा विविध स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील। सोबतच हॉस्टेलची व्यवस्था, मेसची व्यवस्था, ग्रंथालयाची व्यवस्था, छापील नोट्सची व्यवस्था, टेस्ट सिरीजची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था या मिशन केंद्रामध्ये एकत्रितपणे विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणार आहेत। यासाठी आज राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून ह्या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेचे आयोजन दरवर्षी केले जाते। यावर्षी सुद्धा हे आयोजन करण्यात आले व यावेळेस शेकडो विद्यार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रातून या परीक्षेसाठी उपस्थित। अमरावती शहर पोलीस दलासाठी 19 जून पासून 74 पदांसाठी शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होती। दरम्यान भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी हा टप्पा पूर्ण झालाय। मागील 6 दिवसात अमरावती शहर पोलीस दलासाठी महिला व पुरुष उमेदवार मिळून
865 जणांनी मैदानी चाचणी दिली आहे. त्यापैकी 1440 उमेदवारांनी मैदानी चाचणी उत्तीर्ण केली आहे. दरम्यान 1410 पैकी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच होणार आहे. लेखी परीक्षेसाठी पदांची संख्या तसेच राखीव पदानुसार एका जागेसाठी 10 उमेदवारांना लेखी परीक्षेची संधी दिली जाणार आहे. भरती प्रक्रिया जी नियोजित होती आज तारखेपर्यंत, ते प्रक्रिया आज दुपारी संपूर्ण झालेली आहे. यामध्ये जे कोणी विद्यार्थी कॅन्डिडेट्स जे गैरहजर होते किंवा ज्यांनी डेट वाढवून मागितली होती त्यांनासुद्धा डेट देण्यात आली होती आणि आज त्यांची परीक्षा घेण्यात आली. या व्यतिरिक्तसुद्धा आणखी कोणी राहिले ज्यांनी विनंती केलेली आहे किंवा मेल केलेला आहे अशा उमेदवारांनासुद्धा 1-2 दिवसानंतर संधी देण्यात येईल आणि त्यानंतर लेखी परीक्षा जी आहे ही या संडेपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत घेण्याचं नियोजन करण्यात येत आहे. लवकरच याची डेट जी आहे उमेदवारांना जे पास झालेले आहेत क्वालिफाय झालेत या लोकांना कळवण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व बुलढाणा जिल्हा उत्तरचे विधानसभा प्रभारी प्रदीप वानखेडे यांच्या सूचनेनुसार विधानसभा 2024 करिता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांना शासकीय विश्रामगृह मलकापूर येथे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांनी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील आजी माजी कार्यकर्ते तसेच शेकडो नागरिकांनी आपली उपस्थिती दाखवली. बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका या स्वबळावर ताकदीत लढणार आहे आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिले की प्रत्येक प्रभारी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन इच्छुक उमेदवारांचे मतदारसंघाने त्यांचे अर्ज घ्यावेत आणि त्याचा एक भाग म्हणून आज मलकर विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेण्यासाठी मी आज मलकारमध्ये दाखल झालेलो आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही आहे की संपूर्ण राज्यातल्या जो ओबीसी आहे किंवा वंचित घटक जो आहे तो वंचित घटक हा सत्तेमध्ये जावा ही प्रमुख भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे की वंचित घटक हा सत्तेमध्ये बसला पाहिजे. वंचित घटकाचा जो विकास आहे तो स्वतः सत्तेमध्ये बसून त्यांनी स्वतःचा विकास करावा, स्वतःचे प्रोसेस सोडावे हा एक उद्देश ठेवून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये काम करते आहे. आणि प्रस्तावित पक्षांनी आजपर्यंत ज्या वंचित घटकाला जाणीवपूर्वक बाजूने ठेवलं त्या वंचित घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक वाटचाल सुरू केलेली आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.
आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभाग नांदेडच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत नांदेड येथून समता दिंडी काढून छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। या समता दिंडीत समाज कल्याण विभागाचे आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आलवार यांच्यासह महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांसह समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माननीय बालाजी कल्याणकर साहेब ते पुष्पहार घालून या ठिकाणी वंदन करत आहेत। 26 जून हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून सामाजिक न्याय दिन म्हणून 2006 पासून महाराष्ट्र शासनाने हा दिवस सामाजिक न्याय म्हणून घोषित केलेला आहे। आरक्षणाचे जनक, वसतिगृहाचे जनक किंबहुना आज समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या बेसिक स्कीम आहे, ज्या शिष्यवृत्तीसारख्या या सगळ्या योजनेचे जनक म्हणून आपण राजश्री शाहू महाराज यांना ओळखतो। महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये सर्वात प्रथम वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी सुरू करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहेत। आणि या शाहू महाराजांच्या कार्यांना नमन करण्यासाठी किंबहुना ह्या कार्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी हा आपण सामाजिक न्याय दिन संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज साजरा करत असतो। या कार्यक्रमासाठी या नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर, त्यासोबतच नांदेडच्या CEO मिनल करनवाल मॅडम, नांदेड उत्तरचे आमदार महोदय बालाजी कल्याणकर सर, माझे सहकारी सहाय्यक आयुक्त मिनगिरे साहेब, या सगळ्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत या ठिकाणी समता दिंडी आयोजित केली होती। या समता दिंडीमध्ये जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी मी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वर्षी हा दिवस जो आहे मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो। आजच्या या दिवसानिमित्त आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यांना वंदन करून या ठिकाणी आपण सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतोय। संदेश काय सांगाल आज जयंतीच्या निमित्ताने? छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या शिक्षणाच्या किंबहुना आर्थिक या सगळ्या योजनांचा फायदा घेऊन स्वतःचा आणि देशाचा या ठिकाणी विकास करावा, या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आणि इच्छा व्यक्त करतो। समाजामधील जे उपेक्षित घटक आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजचा हा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्या नांदेडमध्ये जे आरक्षणचे जनक आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शाहू महाराज आणि महात्मा फुले, ज्योतिबा फुले यांच्या स्मारकापासून छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकापर्यंत आज समाज कल्याण न्याय विभाग आणि समाज कल्याण विशेष विभाग असे सर्व या कार्यक्रमाला जयंती निमित्ताने जे उपस्थित सहाय्यक आयुक्त मिनगिरे सर, जिल्हा परिषदेचे आऊलवर सर आणि सर्व पदाधिकारी, सर्व मित्रमंडळी, सर्व कर्मचारी, माता भगिनी, मित्रमंडळी सर्वांना जय महाराज करतो। आणि आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो। आणि छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणचे जनक आणि गोरगरिबाचे एक जनक आहेत। यांनी जे यांच्या संस्थेमार्फत यांच्यामार्फत जे गोरगरिबासाठी जे योजना राबविल्या, वसतिगृह, अलग अलग वसतिगृह आणि शिक्षणाचं जे प्रवृत्त केलं शाहू महाराजांनी, त्याबद्दल मी सर्व जयंती निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचं कौतुक करतो या निमित्ताने की आज जे पायी दिंडी, समता दिंडी ही आयोजित केली, याच्याबद्दल सर्व आयोजकाचं बी कौतुक करून त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 सदस्य। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती समाज कल्याण विभाग नांदेडच्या वतीने आज मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज या जयंतीच्या निमित्ताने आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांनी स्वतः महात्मा फुले पुतळ्याजवळून आमच्या समता दिंडीमध्ये सहभाग घेऊन स्वतः पायी चालत राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आले। त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आज आपण जयंतीच्या निमित्ताने आमच्या सर्व वसतिगृहामध्ये निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा
अशा विविध स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत. मुख्य कार्यक्रम आपला सामाजिक न्याय भवनामध्ये 11 वाजता आपण ठेवलेला आहे. त्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून आपल्या यशवंत कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की राजर्षी शाहू महाराजांनी ज्या योजना राबवलेल्या होत्या त्या योजना आम्ही समाज कल्याण विभागाच्या वतीने या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. वसतिगृहाचे जनक, शिष्यवृत्तीचे जनक, आरक्षणाचे जनक, सती प्रथा बंद करण्याचे जनक, या सर्व योजना राजर्षी शाहू महाराजांनी राबवलेल्या आहेत. त्या सर्व योजना आम्ही या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि आमदार साहेबांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत. सर्व जनतेला विनंती करतो की आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि विशेषतः या समता दिंडीमध्ये आमच्या कॉलेजचे विद्यार्थी, MSW कॉलेजचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि विविध शाळेतील विद्यार्थी आणि आमच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सत्येंद्र औलवार साहेब, तसेच त्यांचे कर्मचारी आणि विविध या जिल्ह्यातील शहरातील नागरिक सर्वजण उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून परभणीत 6 वर्षीय विद्यार्थ्यांसाठी ब्लू कप फुटबॉल स्पर्धा दिनांक 23 जून रोजी परभणीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आपका तहे दिल से शुक्रिया है कि आप इस लेवल के स्पोर्ट्स बच्चों को देते हैं और 6 साल के बच्चों को अगर हम अभी से ही उनका इंटरेस्ट फुटबॉल और कोई भी गेम्स में डालने की कोशिश करेंगे तो शायद वो मोबाइल की जो एडिक्शंस है वो दूर करेंगे. वो करने के हम प्रयास कर रहे हैं और उसी मौके पर आपने जो इनका इन्वॉल्वमेंट फुटबॉल में डाला हुआ है वो बहुत काबिल तारीफ़ है. इस गेम्स की वजह से बच्चों में एक डिसीजन कैपेसिटी डेवलप होगी और बच्चों का हेल्थ इश्यूज़ जो है वो दूर होकर वो सारा टाइम जो मोबाइल पे डाल रहे हैं वो नहीं डालते हुए ग्राउंड पर ज़्यादा से ज़्यादा टाइम देंगे एंड दे विल बिकम गुड स्पोर्ट्समैन. आई थैंक यू सर. I thank all the academy for organizing under 6 football Blue Cups football league. ग्लोब स्पोर्ट्स एकेडमी एंड ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल जो है तो हम लोग इंटरनेशनल ओलंपिक डे और ग्रासरूट फुटबॉल डे मना रहे हैं, जिसके अंदर परभनी ब्लू कप्स अंडर 6 ईयर्स का जो फुटबॉल के मैचेस है वो ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल में होने जा रहे हैं और प्रिंसिपल प्रिया ठाकुर मैम ने हमें उसकी परमिशन दी और उनका बहुत थैंक्स अदा करते हैं, क्योंकि एक ग्रास रूट की फुटबॉल इंडिया के अंदर जब तक डेवलपमेंट नहीं होगा कि इंडिया का फुटबॉल भी हमें डेवलपमेंट नहीं होगा. हम चाहते हैं कि परभनी से लेके इंडिया का टीम भी जो है तो परभनी के प्लेयर्स भी इंडिया की टीम में रिप्रेजेंट करें और जो है तो इंडिया का टीम जो है तो वर्ल्ड कप के लिए क्वालिफाई करे. तो AFF इंडियन फुटबॉल फेडरेशन एक ग्रास रूट के ऊपर जो मना रहे हैं फुटबॉल, क्योंकि ग्रास रूट के ऊपर बहुत सारे प्रोग्राम चल रहे हैं, लेकिन AFF ने जो शुरू किया 6 साल से लेके 12 साल तक के बच्चों के ब्लू कप्स लीग, उसके अंदर हम यहाँ तो ज्योतिर्गमय स्कूल के अंदर हर साल हम लास्ट टाइम भी गर्ल्स की मैचेस लिए, अंडर 10 के बॉयज़ भी यहाँ पे पार्टिसिपेट हुए, अंडर 12 के भी. इस साल से हम जो है तो यहाँ पर अंडर 6 ईयर से जो तो फुटबॉल मैचेस चालू कर रहे हैं. ये है ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन और वेस्ट इंडिया फुटबॉल एसोसिएशन महाराष्ट्र, ग्लोब स्पोर्ट्स एकेडमी परभनी, ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल परभनी और इंटरनेशनल ओलंपिक डे के मौके पर हमने ये प्रोग्राम आज यहाँ पे ऑर्गेनाइज़ किया था. और मैं धन्यवाद करता हूँ एक बार प्रिया ठाकुर मैम का, ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल विथ स्टाफ का, जो तो हमें इतना अच्छा सपोर्ट दिया और हमें इतना प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करने के लिए ये सब सारा मौका दिया. थैंक यू मैम. और मैं चाहता हूँ कि इस प्रोग्राम को आगे बढ़ाने के लिए मैडम की तरफ से भी जो तो कुछ शुभकामनाएं दिए जाए. बातमीपत्रात इथेच विश्राम घेऊया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.